नमस्कार मंडळी, मी सायली. माझी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वर्षभर टिकतील अशी उपासाची खिचे पापड बनवणार आहे. खरंच उपासाचे खिचे पापड. फक्त 2 साहित्य वापरणार आहे. तेलात तळले की तिप्पट फुलतील असं बनतात पापड. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं साबुदाण्याचं पीठ 1 कप घेतले आणि 5 ते 6 इथं बटाटे घेतलेला आहे. बटाटे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 कप साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ कसं बनवायचं तुम्हाला मी एक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ते व्हिडिओ मी खाली टॅग करते, एकदा नक्की जाऊन बघा. फक्त थोडंसं हलकं साबुदाणा गरम करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. थंड झाले की आधी आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहे. तुम्ही खिसायचं जमत नसेल तर मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता. आणि बटाटे एकदम मौसूद शिजून घ्यायचं आहे आपल्याला. जास्ती असं हार्ड नको आहे, सहज असं खिसता येईल किंवा मॅश होता येईल. आता मी अर्धा चमचा एवढं पापड खार घातले आणि 1 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. उपासासाठी बनवत असेल तर शेंगदाणा मीठ घाला आणि जिरं घातले. उपासाला जिरं खातेत म्हणून मी घातले. काही भागात खाल्लं जात नाही. तुम्ही खात नसेल तर जिरं अवॉइड करा. त्यानंतर साबुदाण्याचं पीठ घातले. आधी बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे ना त्याच्यामध्येच पीठ मळून घ्या. नंतर हलकंसं कोमट असते ना ते पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. एकदम गटसर असं मळायचे, पातळ करायचं नाही. पिठाला घट असायला पाहिजे. आता ह्या पिठामध्ये मी 2 भाग करणार आहे आणि असं गोलाकार करून त्याला मध्ये होल मारून घ्यायचा आहे. ह्या पिठाला आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता मी होल मारून घेतलेला आहे. आता दुसऱ्या हे पिठाला गोल आकार द्यायचा आणि मध्ये होल मारून घ्यायचं. मध्ये होल मारून घेतलं ना जेणेकरून चांगलं शिजतील पीठ सगळं, त्यामुळे मी होल मारून घेतलेलं आहे. तुम्ही पीठ शिजवण्यासाठी 2 मेथड वापरू शकता. एक स्टीमर नाही तर असं कढईमध्ये. मी आधी कढईत पाणी उकळून घेतले, नंतर एक चाळणी ठेवलं आणि त्याच्यावर मी मळून घेतलेले पिठाची दोन्ही गोळा ठेवलं आणि एक 10 मिनटासाठी चांगलं शिजून घेतलेलं आहे. जास्ती पीठ शिजू नका, 10 मिनटात शिजून तयार होईल. पीठ शिजले की असं पिवळसर होती. आता शिजलेलं पीठ मी एका ताटात ट्रान्सफर करते आणि थोडंसं थंड करून घेते. गरम गरम असताना पीठ मिळायला चटका बसते, त्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं. आणि खूपच थंड झालं ना मळलं जात नाही आहे पीठ. थोडंसं गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. असं दोन्ही हातांनी मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे, चांगलं एकजीवसुद्धा देखील झालेलं आहे. आता ह्याचं पापड बनवूया. पापड बनवण्यासाठी तुम्हाला दुकानात असं पापड बनवायचं पेपर भेटते. तर तुमच्याकडे पेपर नसेल तर किराणा सामान त्यांना त्याची एक कॅरी बॅग असते ना ते कट करायचे चौकोनी आकारमध्ये आणि असं पापड बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आता मी असंच जुगाड केलेला आहे. आता आधी त्या पेपरला चांगलं तेल लावायचं, त्यानंतरच लाटायचं, नाहीतर चिटकतात. आता मी तेल लावून छोट्या आकाराची गोळा ठेवलं आणि वर पेपर कवर करून घेतलं आणि सावकाश असं लाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ह्याच्यात पण अगदी पातळ होतात. जितकं पातळ हवं आहे तितकं पातळ होतात. ते पेपर आणायला गेलं तर एक 30 ते 40 रुपयाला भेटते. आणि हे घरगुती जुगाड चांगलं वाटलं त्यामुळे मी असंच बनवले. आता एक पापड लाटून झालेला आहे. आता दुसरं पापड लाटते मी. हे पापड आपल्याला उन्हात वाळवायचं नाही, सावलीतच वाळवायचे फॅनच्या खाली. उन्हात वाळवलं की काळसर होतात आणि एकदम असं वाकडं होतात. मी सावलीत फॅनच्या खालीच वाळवून घेतलेलं आहे. आता माझे 2 पापड लाटून झालेलं आहे. असेच करून सगळं पापड बनवून घ्यायचं आहे. एकदम पातळ होतात. जितकं हवं तितकं पातळ तुम्ही ह्याच्यावर लाटून घेऊ शकता. अगदी असं कागदासारखंच होतात. हे बघा, पहिल्यापेक्षा दुसरं पापड अगदी पातळ झाले. मी आता गॅलरीत एक कापड घातले आणि त्याच्यावरच हे पापड घालून घेते. सावलीत एका दिवसात वाळणं शक्य नाही. 2 ते 3 दिवस आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. आता मी सकाळी 11:30च्या दरम्यान बनवलं होतं आणि 3 आणि 4:30च्या दरम्यान आपल्याला पापड असं एकदा पलटून घ्यायचं आहे. थोडंसं खालच्या साईडला पण सुकून झालं ना मग दुसऱ्या दिवशी 1 दिवस आपल्याला चांगलं वाळून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं उन्हात ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे. आता हे 2 दिवस वाळून झालेलं आहे आणि 3रा दिवस आहे. तुम्हाला वाटत असेल वाळवताना जास्ती पापड होते, आता थोडंच आहे. माझा मुलगा अर्ध कच्चंच पापड खाल्ले, त्याला खूप आवडलं होतं पापड. आता एवढंच राहिलेलं आहे. आता वाळवल्यावर एकदम बारीक झालेलं आहे. आता ह्याला तेलात तळलं ना 3 ते 4 पट ह्याचे फुलतात हे पापड. तुम्ही बघू शकता पूर्णपणे कडकडीत वाळलेलं आहे. फक्त सावलीतच वाळवलेलं आहे मी. उन्हात थोडंसं सकाळी गॅलरीत ऊन आलं होतं तेवढं उन्हातच ठेवलेलं आहे. हे पापड तळताना आपल्याला तेल एकदम असं कडकडीत दूर उडेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. नंतरच त्याच्यात पापड सोडायचं आहे, तरच पापड छान फुलते, नाहीतर चांगलं फुलणार नाही. आता तुम्ही बघू शकता किती छोटं झालं होतं ना वाळल्यावर. आता बघा किती फुलले. अख्खा अर्ध कडे सगळं पापड फुलले, तेवढं फुलते.
सगळे खिचे पापड बनवताना किती असं किचकट असते. फक्त 2 साहित्य आहेत आणि कमी वेळेत बनते. मी फक्त किती अर्धा तास काहीतरी लागलं मला हा पापड बनवायला. 10 मिनिट शिजवायला लागलं आणि 10 मिनिट लाटायला आणि 10 मिनिटं मला तयार करायला लागलेलं आहे. अर्ध्या तासात मी नाही म्हटलं तरी 20 वगैरे पापड बनले होते. आता बघा दुप्पट तिप्पट फुललेलं आहे पापड. फक्त 4 तरी पापड तळलं ना अख्खं एक ताट भरून झालेलं. आता बघा वाळलेले पापड आणि हे पापड बघितलं ना 2 पटीने फुललेला आहे. चला तर मंडळी फक्त आणि फक्त 2 साहित्य वापरून उपासाची खिचे पापड म्हणून तयार झालेला आहे. पापडाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांशी शेअर करा आणि मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू.